Hello, good morning students. Our today's article is the applications of Gauss theorem. We have seen in our previous periods, that is Gauss law, or we can say Gauss theorem. Already the discussion is there, that is the Gauss law, about the Gauss law. And what is Gauss law? That is when electric flux passing through the unit area or the enclosed surface area is exactly is equal to 1 by epsilon naught of charge enclosed by that surface. So that applications or that law, we can say theorem, we can apply here in this first application. So this one is the first applications of Gauss law. Now let us discuss in details about the applications of Gauss law. So this one is the first application. Now see, the application is electric field intensity at any point outside a charge conducting sphere. A spherical shape. Charge conducting sphere means what? Spherical shape. Spherical shape. So this one is a spherical shape, and on that spherical shape, so this spherical shell, or we can say charge conducting sphere. So this is charge sphere having center O and radius capital R, and small q, that is the charge which is uniformly distributed on the surface of charge sphere. एक चार्ज स्फीयर घेतलेला आहे आपण, आणि या चार्ज स्फीयर वरती q, स्मॉल q एवढे चार्जेस आपण काय केलेले आहेत, डिस्ट्रीब्युटेड केलेले आहेत. कसे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत? युनिफॉर्मली सर्व सरफेसवर सारखेच चार्जेस आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. आणि या चार्ज स्फीयरचा रेडियस आहे कॅपिटल R आणि सेंटर आहे O. ठीक आहे. आता या चार्ज स्फीयरच्या आउटसाइडला कुठेतरी आपण एक पॉइंट घेतला आहे, त्या पॉइंटला नाव दिलं आहे P, आणि त्या P पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काढायची आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला काढायची आहे. मग हा जो पॉइंट घेतला आपण P, तर आपल्याला काय करायचं आहे, एक अनदर इमॅजिनरी स्फीयर ड्रॉ करायचा आहे थ्रू द पॉइंट P. या पॉइंटमधून एक इमॅजिनरी एक स्फीयर आपण ड्रॉ केलेला आहे, जो मी या डॉटेड लाईन्सने इथे दाखवलेला आहे. या डॉटेड लाईन्सला गॉसियन सरफेस असं सुद्धा म्हणायचं आहे. गॉसियन स्फीयर किंवा गॉसियन सरफेस. पण हे जे डॉटेड स्फीयर झाला, या डॉटेड स्फीयरला गॉसियन सरफेस म्हटलं तरी चालेल. हा एक इमॅजिनरी सरफेस आहे, आणि हा जो P पॉइंट आहे हा या सेंटर O पासून किती डिस्टन्सवर आहे? स्मॉल r डिस्टन्सवर आहे. ठीक आहे. स्मॉल r डिस्टन्सवर P हा पॉइंट आहे, आणि आपल्याला P पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची आहे. म्हणजे पहिलं जे ॲप्लिकेशन्स आहेत ते टोटल कशावर डिपेंड आहे? ते टोटल डिपेंड आहे गॉस थिअरमवरती. इथं आपल्याला गॉस थिअरम अप्लाय करायचं आहे, आणि आपल्याला माहिती आहे की गॉस थिअरम काय आहे. ठीक आहे. तर गॉस थिअरम आपण इथं यूज करू. तर सर्वात आधी आपल्याला माहिती पाहिजे की हे जे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस युनिट एरिया, हा किती असतो? किती असतो? We know that is electric flux passing through, or we can say total electric flux passing through surface, Gaussian surface, passing through Gaussian surface. Gaussian surface, or we can say what? Gaussian spherical shape. Okay. So therefore phi E, that is total electric flux, is equal to this. Yes, what is the formula? Integration of E into ds into cos theta. So we know this formula. This formula is for the electric flux total. If you want to calculate total electric flux passing through this Gaussian surface, then we have one formula, that is integration of E ds cos theta.
आता हा जो ds आहे हा ds काय आहे? सो दिस ds is unit area. This is called unit area, and the area of this unit is away from the positive charge, because this one is the direction of what? Area vector. एरिया वेक्टरची डायरेक्शन आपल्याला माहिती असते, अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्जेस आपण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड केलेला आहे. तर याच्या अवे काय आहे? एरिया वेक्टर आहे. आणि हा एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन म्हणजे हे जे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असतात ते अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज असतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन आणि या ds एरियाची डायरेक्शन कशी आहे? एकाच डायरेक्शनला आहे. ओके, एकाच डायरेक्शनला असल्यामुळे इथे जो काही अँगल इंक्लिनेशन होणार आहे या दोघांमध्ये, तर हा अँगल इंक्लिनेशन किती होणार आहे? 0 होणार आहे. ओके, म्हणजेच आपल्याला इथं थीटा कन्सिडर करता येईल. इफ थीटा इज इक्वल टू 0 then cos 0 will be 1. Okay, so therefore we can write electric flux is equal to, so electric flux phi e, electric flux is equal to integration of e into ds cos 0 1 due to cos 0 is equal to 1. So the value of cos theta is 0, therefore cos 0, the value of cos 0 is 1. So therefore we get here electric flux is equal to E integration of ds. And what is integration of ds? Ds stands for what? Unit area. So integration of ds means what? That is the integration of area of sphere. So but integration of ds is equal to, yes, 4 pi r square. 4 pi r square. So this is called as what? Area of sphere. यालाच काय म्हणतो आपण? एरिया ऑफ स्फियर. आणि एरिया ऑफ स्फियर किती राहतो? 4 pi r square. त्याच्यामुळे इंटिग्रेशन ऑफ ds हे किती होईल? 4 pi r square. आता हा जो ds आहे, एवढाच ds आहे. हा ds, तर या गॉसियन सरफेसचे जर आपण छोटे छोटे ds केले, जर छोटे छोटे स्मॉल युनिट एरिया केले, तर हे खूप सारे स्मॉल युनिट एरिया आपल्याला मिळतील. फॉर एक्झाम्पल इथं बघा हा युनिट एरिया आहे, त्याच्यानंतर परत आपण एक युनिट एरिया घेऊ शकतो, परत आपण युनिट एरिया घेऊ शकतो, परत आपण एक युनिट एरिया घेऊ शकतो. तर इथं खूप सारे युनिट एरिया होतील, म्हणजे ds होतील. तर या टोटल सगळ्यांची जर ॲडिशन केली, या सगळ्यांचं जर इंटिग्रेशन घेतलं, तर आपल्याला काय मिळेल? एरिया ऑफ स्फियर. आणि एरिया ऑफ स्फियर किती असतो? 4 pi r square. ठीक आहे, मग आपण व्हॅल्यू ठेवू तिथं. सो therefore the value of electric flux is equal to E into 4 pi r square. So this is equation number 1. Now we can apply here Gauss law. We have seen in our previous videos, that is using Gauss law. What is Gauss law? Gauss law is, the statement of Gauss law is that electric flux is exactly equal to, yes, exactly equal to q by epsilon naught. So this is Gauss law, and consider this one is the second equation. Now see, these two equations are very important. One is, that is electric flux is equal to E into 4 pi r square. Why we are taking here 4 pi r square? Due to area of sphere, and due to the area of sphere it is 4 pi r square. So using this Gauss law, that is electric flux is equal to charge upon epsilon naught. So using these two equations, how we can write? That is from equation first and second. We can write that is E into 4 pi r square is exactly equal to q by epsilon, because on the left hand side electric flux is there in equation 1, and in equation 2 electric flux is there. Okay, so therefore right hand side will be equal here. So what we get here, that is electric field. What we calculate here? Electric field intensity. See the name of that. What we are calculating here, that is electric field intensity.
And what is the meaning of electric field intensity? Electric field intensity means what? Capital E. So we have to calculate the value of capital E is here. So the value of capital E is, therefore electric field intensity E is equal to Q upon 4 pi epsilon naught into R square. This is equation number 3. So this equation 3 indicates what? This is the electric field intensity when the point is outside the charge sphere. Electric field intensity at a point outside a charge conducting sphere. Here charge conducting sphere is this one. So a point P is here, which is outside charge conducting spheres. हा एक चार्ज कंडक्टिंग स्फियर आहे. या चार्ज कंडक्टिंग स्फियरच्या आउटसाइडला जर पी पॉइंट कुठे असेल तर त्या पी पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काढायची आहे. तर जर चार्ज स्फियरच्या आउटसाइडला जर एखादा पॉइंट असेल तर त्या पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती यायला पाहिजे? Q upon 4 pi epsilon naught into R square. This is equation 3 and this is most important formula to calculate number of applications. जे काही MCQ देणार आहे गॉस थिअरमचे जे काही ॲप्लिकेशन्स असतील त्याच्यामध्ये जे काही MCQज आहेत आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी तेव्हा हा आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि हा फॉर्म्युला त्याची थिअरॉटिकल पार्ट जो आहे हा एक आपण डिस्कस करतो आहोत की हा थिअरॉटिकल पार्ट आहे हा नेमका काय आहे. ठीक आहे. तर असे ॲप्लिकेशन्स आपल्याला गॉस थिअरमचे पाहायचे आहेत. इथं तुम्हाला एक ॲप्लिकेशन्स मिळालं पहिलं जे की एखादा पॉईंट जर चार्ज स्फियरच्या आउटसाइडला असेल तर त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असायला पाहिजे? Q upon 4 pi epsilon naught into R square. आता इमॅजिन करा की हा P पॉईंट आहे हा इथं न ठेवता आपण काय केलं एक्झॅक्ट चार्ज स्फियरच्या सरफेसवरती आणला. म्हणजे P पॉईंट आपण इथं आणला. तर P पॉईंट इथं आणल्यानंतर ऑब्वियसली काय चेंज होणार आहे? चेंज काय होणार आहे की हे डिस्टन्स काय केलं आपण कमी केलं. पहिले या सेंटरपासून झिरोपासून ओपासून तर P पर्यंतचं डिस्टन्स किती घेतलं होतं आपण? स्मॉल आर घेतलं होतं. आता या चार्ज स्फियरचं डिस्टन्स किती आहे? कॅपिटल आर आहे. म्हणजे जे डिस्टन्स आहे हे किती येणार आहे? कॅपिटल आर. म्हणजेच आपल्याला कन्सिडर करता येईल की इफ कंडिशन पहिली जी आहे ती आपल्याला कन्सिडर करता येईल की पॉईंट P इज ऑन द surface of charge conducting sphere. Charge conducting sphere. So then this formula becomes that is E is equal to Q upon 4 pi epsilon naught. So instead of this small r, what we can write? So instead of this small r square, we have to write that is capital R square. Because why capital R square? Because that point we are keeping that point on the surface of charge conducting sphere. Okay. So therefore, this one is the equation 4. That is, if the point is on the surface of charge conducting sphere. Okay. Now, this one is the first case, but we can easily calculate the value of charge. How? That is charge surface density. So we know charge surface density. What is the concept of charge surface density? Charge surface density means sigma is exactly equal to charge per unit area. So this is the basic formula to calculate sigma, and sigma stands for what? Sigma stands for this is charge surface density, that is sigma. We can write here sigma. Okay, so the notation is sigma and the meaning of that sigma is surface charge density. Now surface charge density is equal to charge upon area, so therefore we can write that is sigma is exactly equal to what is charge, how many charges distributed on the surface of conducting sphere, that is Q. So that's why Q is there, and area of sphere, that is 4 pi R square. So therefore charges will be
4 pi r square into sigma. So this is also most important equations for the charge. So these are the charge distributed on the surface of charge conducting sphere. जो काही चार्ज कंडक्टिंग स्फियर आहे हा, तर या चार्ज कंडक्टिंग स्फियर वरती किती प्रमाणात चार्जेस आपण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, तर ते किती प्रमाणात आपण चार्जेस डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत 4 पाय r स्क्वेअर इनटू सिग्मा. हे कशावरून घेतलं आपण, हे घेतलं आपण चार्ज सरफेस डेन्सिटी वरून, आणि चार्ज सरफेस डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला चार्ज आपण घेतला. आणि ही क्यूची व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 मध्ये लिहू. सो देयरफॉर इक्वेशन 4 becomes from equation 4, that is E is equal to, so instead of Q we can use the value that is 4 pi r square into sigma upon 4 pi epsilon naught into r square. Now which terms will cancel here? So this 4 get cancel, pi get cancel, r square get cancel. Now the remaining terms, that is only sigma upon epsilon naught. This is equation number 6. Now see, this one is the electric field intensity, and what is electric field intensity? The electric field intensity is exactly equal to sigma upon epsilon naught. So when this value takes place, when that point it is not outside a charge conducting sphere, but it is exactly on the surface of charge conducting sphere. If it is on the surface of the charge conducting sphere, then the electric field intensity will be definitely, that is sigma upon epsilon naught, and sigma upon epsilon naught represents that electric field intensity when the point is on the surface of the charge conducting sphere. Okay, so this one is the most important theoretical part to solve number of applications or number of MCQs depending on the applications of Gauss theorem. Okay, so this one is a very most important application of Gauss theorem, or we can say Gauss law, and that application is electric field intensity at a point which is outside the charge conducting sphere. So here we calculate electric field intensity at a point, that is P point, which is outside the charge conducting sphere, that is Q upon 4 pi epsilon naught into r square. And if that point is on the surface of the charge conducting sphere, then its electric field intensity is sigma upon epsilon naught. Okay, so we should memorize these two formulas, that is this one and this one, that is two most formulas. Now see, if the charge is inside the conducting charge sphere, then what is the electric field intensity? Obviously 0. Okay, so you should remember, when the charge is inside the charge conducting sphere or inside the sphere, then its electric field intensity definitely 0, because charge inside the sphere is exactly equal to 0, and if charge is 0, then definitely electric field intensity also 0. So you should keep in your memory about this concept, and this concept is related to the Gauss theorem, or we can say Gauss law. Okay, so till then, thank you.